टीम इंडियानं तब्बल 17 वर्षांनंतर पुन्हा एकदा T20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं। यानंतर आता टीम इंडियाचं सर्वत्र कौतुक होतंय। दरम्यान सूर्यकुमार यादवचे कोच अशोक अस्वलकर यांच्याशी आमच्या प्रतिनिधींना साधलेला हा संवाद पाहूया। सर, सूर्याने वर्ल्ड कप मध्ये चांगला परफॉर्मन्स केला आणि कालची त्यांची कॅच जी होती त्याची चर्चा जगभरात आहे। ही चर्चा तर त्याची कॅचची तर चालूच राहणार आहे, कारण का ती कॅच अशा मोमेंटला त्यांनी पकडली की तिथून मॅच कुठेही गेली असती। आम्ही हरलो असतो ती कॅच सुटली असती तर, पण त्या एका कॅचनी आम्ही पुन्हा मॅचमध्ये आलो। कारण का 30 बॉल 30 म्हणजे T20च्या मॅचमध्ये 30 बॉल 30 म्हणजे काहीच रन नसतात, पण ती मॅच आम्ही डिफेंड केली। त्याला कारण पहिलं तर बुमराच्या 2 ओव्हर, त्याच्यानंतर बाकीची आमची जी फिल्डिंग की आम्ही मॅच कुठे सोडली नव्हती आणि बॉडी लँग्वेज पण दिसत नव्हतं की आम्ही हारलोय म्हणून। हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट होता। आणि एक मोमेंट अशी आली की जशी सूर्यानी कॅच बनवली की हार्दिक पांड्यानी तो बॉल टाकला, त्यांनी मारला, कनेक्ट पण झाला, बॉल बाउंड्री लाईनवर चाललाय, सगळ्यांना दिसतोय। आणि एका मोमेंटला सूर्या त्या बॉल खाली येतो काय, बाउंड्री लाईनला मॅच करत जाऊन कॅच बनवतो काय, कॅच मैदानात उडवतो, बाहेर जातो, येऊन परत कॅच पकडतो काय, तिथून जी मॅच टर्न झाली ती मॅच आमच्याकडे, तिथून वर्ल्ड कपही आमच्याकडे झाला। शेवटचा प्रश्न, आता जिंकलेले आहोत, पहिला रिॲक्शन आपल्याला काय आहे आणि रोहित शर्मा आणि त्यांची टीम त्याचबरोबर सूर्यासाठी काय मेसेज आहे? त्याला एकच मेसेज आहे की जी गोष्ट आम्हाला हवी होती, आणि रोहित शर्मा विराट कोहली तसा बोलला की मी आता T20 मध्ये रिटायर झालोय, ते सगळे जे लिजेंड आहेत त्या लिजेंडबरोबर माझा सूर्या जेव्हा खेळतो तेव्हा माझ्यासारखी कुठली मोठी गोष्ट नसते। कॅमेरामॅन गजानन सर, सूर्य जोझा, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।